ठाणे स्टेशन परिसरात बंद मार्गिका खुली केल्याने रिक्षांची वाहतूक मोठ्या प्रमाणात मोकळी झाली. आमदार संजय केळकर यांनी शुक्रवारी आयोजित केलेल्या पाहणी दौऱ्यात हा निर्णय घेण्यात आला. आज झालेल्या संयुक्त दौऱ्यात आमदार संजय केळकर यांनी रिक्षांच्या मार्गिका, स्टेशन परिसरातील चौकी, जुने बस स्थानक आणि रेल्वे स्थानक परिसराची पाहणी करून अनेक सूचना केल्या. यावेळी राज्य परिवहनचे विभाग नियंत्रक कैलास पाटील, डीटीओ श्री शिंदे, वाहतूक शाखेच्या सहाय्यक आयुक्त सौ. भोईर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोहिणी सोनार, आरटीओचे श्री खाडे, ठाणे नगर पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री चौधरी तसेच स्थानिक नगरसेवक संजय वाघुले, नगरसेविका नम्रता कोळी, उषा वाघ, विशाल वाघ यांच्यासह नगरसेविका प्रतिभा मढवी. स्टेशन परिसरातील एक मार्गिका बंद केल्याने रिक्षांची वाहतूक मंद झाली होती. श्री केळकर यांच्या सूचनेनंतर ही मार्गिका खुली करण्यात आल्याने वाहतूक मोकळी झाली. यावेळी मुजोर रिक्षाचालकांना चाप लावण्यासाठी तसेच भाडे नाकारणाऱ्या आणि शेअर रिक्षा चालकांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना केल्या. स्टेशन परिसरातील जुन्या बस स्थानकात खड्ड्यांचे साम्राज्य असून वाहन चालक आणि प्रवाशांचे हाल होत आहेत. पीपीपी तत्वावर स्मार्ट स्थानक होणार असले तरी सध्या खड्ड्यांची समस्या दूर करण्यासाठी काँक्रिटीकरण तातडीने सुरू करण्याच्या सूचना श्री. केळकर यांनी केल्या. तर काँक्रिटीकरणाचे काम लवकरच सुरू करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांनी या शहरामध्ये उत्साहात घातलेला आहे. निरनिराळ्या गार्डन्स असतील, ज्या ज्या ठिकाणी पडीक इमारती आहेत, या ठिकाणी ते रात्रभर तिकडे गोंधळ घालत असतात आणि त्याच्यामुळे हा ड्रग मुक्त अभियान जे देशामध्ये सुरू झाले, तर ठाण्यामध्ये तर आधीच हुक्का पार्लरच्या बरोबर आता आम्ही ड्रग मुक्त अभियानसुद्धा सुरू केलं आहे. आत्ताच मी 3 पोलीस स्टेशनला सूचना दिलेली आहे की आठवड्याभरात जर तुम्ही करणार नसाल तर मग आमचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील. परंतु हे अशा पद्धतीने सामान्य नागरिकांना जर त्रास होत असेल तर त्याचा बंदोबस्त जो आहे तो आम्ही पुढच्या काळामध्ये निश्चितपणे करण्याचा प्रयत्न करणार. सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे. एक मिनिट.